नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हायकोर्ट ऑफ बॉम्बे हायकोर्ट डिस्ट्रिक्ट हायकोर्टसाठीची जी भरतीची जाहिरात देण्यात आलेली होती, यानुसार ॲप्लिकेशन्सचे इन्व्हायटेड केलेले पिऊन आणि हमाल या पदासाठीची जी भरती होती हायकोर्ट बॉम्बेमध्ये, यासाठीची जी अधिकृत जे एलिजिबल कॅन्डिडेट्स म्हणजे पात्र उमेदवारांची यादी जी आहे स्क्रीनिंग टेस्टसाठीची ती जाहीर करण्यात आलेली आहे. अधिकृत वेबसाईटवर इथे पाहू शकता. डिटेलमध्ये जे आहेत लिस्ट आहेत त्याच्यानंतर अपात्र उमेदवारांची, त्याचबरोबर ॲज बिन रिजेक्टेड कॅन्डिडेट्सची, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन आय डी वाईज जे शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स आहेत याच्याबद्दलची विस्तारित माहिती जी आहे म्हणजे यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. त्याची केली जाऊ शकते. डिटेलमध्ये आहेत त्याच्याबद्दलची माहिती त्यानुसार पाहू शकता. जी जाहिरात देण्यात आलेली होती त्यानुसार एकूण जे जागा होत्या शिपाई आणि हमाल पदासाठी 133 जागांसाठीची ही भरती होती रिक्त पदांसाठीची. तर यानुसार इथे पाहू शकता प्रत्येक याच्यामध्ये जे नवीन लिस्ट जारी करण्यात आलेले आहेत त्यानुसार पाहू शकता 3888 पात्र उमेदवारांची अपेअरिंग फॉर स्क्रीनिंग टेस्ट सब्जेक्ट टू पेमेंट एक्झामिनेशन फीस फॉर द पोस्ट ऑफ पिऊन हमाल. म्हणजे या लिंक जी आहे 3888 जे उमेदवार आहेत शिपाई हमाल पदाकरता पात्र असलेले जे लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ते चेक केली जाऊ शकते. रजिस्ट्रेशन आय डी आहे, नाव आहे. म्हणजे हे जे उमेदवार आहेत या उमेदवारांना उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील शिपाई हमाल या पदाकरता लेखी परीक्षेसाठी पात्र असलेले उमेदवार आहेत. यांना परीक्षा शुल्क भरायचं आहे. परीक्षा शुल्क भरल्यानंतर हे उमेदवार पात्र असतील. तर हे उमेदवार परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची ही यादी आहे. त्याच्यानंतर इथे पाहू शकता दुसरी जी यादी देण्यात आलेली आहे 1226 कॅन्डिडेट्स आहेत. वॉज रिस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट्स हॅव बीन रिजेक्टेड. म्हणजे रिजेक्टेड जे उमेदवार आहेत त्यांचीसुद्धा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. आता चेक केली जाऊ शकते. आता याच्यामध्ये खालील यादीतील उमेदवारांचे नाव उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील शिपाई हमाल या पदांसाठी संबंधित उमेदवारी ही जाहिरात क्रमांक 2023 तसेच नोटीस 20 सप्टेंबर 2023 12 जानेवारी 2024 प्रमाणे सूचनांची म्हणजे पूर्तता न केल्यामुळे तसेच त्यांच्या नावासमोरील दर्शवण्यात आलेल्या विविध कारणांमुळे नाकारण्यात येत आहे. याच्यामध्ये पाहू शकता जे रिजेक्टेडची यादी आहे त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर आहे, नाव आहे आणि रिजेक्ट झाल्याचं कारण आहे म्हणजे काय कारणामुळं रिजेक्शन केले गेले आहे ते पाहू शकता. कॅन्डिडेट हॅज नॉट बीन सबमिटेड मार्कशीट म्हणजे मार्कशीट नाही आहे किंवा एखादं डॉक्युमेंट नाही आहे या कारणामुळे ते रिजेक्शन झालेले आहे आणि त्याबद्दलची माहिती त्याच्या पुढे देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढची जी लिस्ट आहे 151 कॅन्डिडेट्स. त्याच्यानंतर कॅन्डिडेटचे जे आहे ते रिजेक्टेड झालेलं आहे. त्याच्यानंतर कारण काय आहे की त्याच्यानंतर ड्यू डेटच्या नंतर त्यांनी फॉर्म भरलेले आहेत इथे देण्यात आलेलं आहे. याच्यानुसार दिलेल्या सूचनानुसार ठराविक तारखेनंतर प्राप्त झालेल्या उमेदवारांची जी ॲप्लिकेशन आहे ते रिजेक्ट करण्यात आलेले आहेत आणि त्यांचीसुद्धा यादी इथे जाहीर करण्यात आलेली आहे. चेक करू शकता. त्याचबरोबर 151 कॅन्डिडेट्स नंतर 26 कॅन्डिडेट्सची आहे ते रिजेक्ट झालेले आहेत. त्यांचं कारण आहे ॲप्लिकेशन स्पीड पोस्टद्वारे इन्स्टेड ऑफ स्पीड पोस्ट म्हणजेच त्यांचं जे ॲप्लिकेशन जे आहेत 151 कॅन्डिडेट्सचं ते रिजेक्टेड इज देअर ॲप्लिकेशन डॉक्युमेंट्स वेअर रिसिव्ड आफ्टर ड्यू डेट. आणि त्याच्यानंतर इथे पाहू शकता 26 कॅन्डिडेट्स हॅव बीन रिजेक्टेड देअर ॲप्लिकेशन वॉज रिसिव्ड बाय कुरिअर म्हणजे कुरिअरने पाठवलं इन्स्टेड ऑफ स्पीड पोस्टनी. त्याची जी पात्रता होती त्यानुसार देण्यात आलेलं होतं. महत्त्वाची माहिती अशी होती की स्पीड पोस्टनी जे तुमचे अर्ज आहे ते पाठवणे आवश्यक आहे कुरिअरपेक्षा. तर त्यांची जी उमेदवारी आहे म्हणजे जे ॲप्लिकेशन आहे ते रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. इथे चेक केलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर पुढे जे 26 कॅन्डिडेट्सची यादी आहे इथे चेक करू शकता. प्रत्येक जी यादी आहे ते जाहीर करण्यात आलेले आहेत डिस्ट्रिक्ट कोर्टसाठी पात्र उमेदवारांच्या. यानुसार पाहू शकता अल्पसूचित केलेल्या नोंदणी आय डीनुसार अर्ज पाठवलेला नसल्यामुळे यांची उमेदवारी जी आहे ते रद्द करण्यात येत आहे. म्हणजे यांची जी उमेदवारी सदर पदाकरता अर्ज जे आहेत ते रिजेक्ट करण्यात आलेले आहेत त्याचीसुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. 20 उमेदवारांसाठीची आहे. त्याच्यानंतर लिस्ट ऑफ 2321 कॅन्डिडेट्स हू रिस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट्स हॅव बीन कन्सिडर्ड नॉट बीन कन्सिडर्ड म्हणजे ॲप्लिकेशन डॉक्युमेंट्स नाही रिसिव्ह झाल्यामुळे यांची जी रिजेक्शन आहे त्यांचे अर्ज जे आहेत रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर पुढे पाहू शकता 55 कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे नाव आहे ते एनलिस्टेड केलेलं आहे लिस्टमधून. त्याचं कारण आहे ॲप्लिकेशन्स अलॉंग विथ डॉक्युमेंट्स वेअर कॉल्ड बाय द रजिस्ट्री फॉर व्हेरिफिकेशन म्हणजे रजिस्ट्री करून इथे पाहू शकता मराठीमध्ये देण्यात आलेलं आहे. इथे देण्यात आलेल्या डिटेलमध्ये नोटीस दिनांक 20 सप्टेंबर 2023 व त्यानंतरची नोटीस 12 जानेवारी 2024 नुसार
संलग्न उमेदवारांच्या यादीमध्ये समाविष्ट नसल्यामुळे त्यांचे अर्ज व कागदपत्रे उच्च न्यायालयास मुंबई यांच्या आस्थापनेवरील शिपाई हमाल या पदाकरता ग्राह्य धरण्यात येत नाहीत, याची सुद्धा यादी जाहीर करण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. तर यानंतर शेवटची जी यादी आहे 82 कॅन्डिडेट्स, याचं कारण देण्यात आलेलं आहे, ते पाहू शकता डिटेलमध्ये. त्याचं उमेदवाराचं कारण आहे की शिपाई हमाल या पदाकरता जिल्हा न्यायालय यांच्या भरती प्रक्रियेतील अर्ज कागदपत्रे पाठवली असल्यामुळे त्यांचे अर्ज ग्राह्य धरण्यात येत नाहीत. तर अशा पद्धतीने हे जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. एकूण 3888 उमेदवारांचे जे अर्ज आहेत ते अर्ज ॲक्सेप्ट झालेले आहेत. त्यानंतर 1226, 151, 26, 20, 2321, 55 आणि 82 इत्यादी उमेदवारांचे जे अर्ज आहेत ते अर्ज रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर त्यांची कारणे जी आहेत ती सुद्धा देण्यात आलेली आहेत. 3888 उमेदवार जे आहेत त्यांची जी ॲक्सेप्ट केलेले अर्ज आहेत त्यांची जी परीक्षा आहे ती परीक्षा पुढे वेळापत्रक देऊन त्यानुसार घेतली जाईल. अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट आहे. ॲप्लिकेशन्स जे होते पिऊन आणि हमाल या पदासाठी बॉम्बे हायकोर्ट, मुंबई हायकोर्टकडून जी जारी करण्यात आलेली जी भरतीची परीक्षा होती त्यासाठीचं, त्यानुसार डिटेलमध्ये माहिती जी आहे ती पुढे देण्यात येईल. म्हणजे पुढची प्रोसेस असेल त्याबद्दलची माहितीसुद्धा अशा पद्धतीनेच इथे अपडेट केली जाईल. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.